हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी डॉक्टर रत्नदीप जाधव, डेंटल सर्जन, पिंपरी चिंचवड, पुणे. मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याशी डेंटल सेन्सिटिव्हिटीबद्दल बोललो होतो आणि त्याचाच संदर्भ घेऊन मी आत्ता आपल्याशी डेंटल सेन्सिटिव्हिटी सिव्हिअर फॉर्ममध्ये असेल आणि ही दाताला लागलेल्या कीड आणि कॅव्हिटी याच्यामुळे जर असेल तर नेमकं काय करायला पाहिजे आणि काही नाही करायला पाहिजे किंवा काय असू शकतं याबद्दल मी आपल्याशी आज बोलणार आहे. तर जेव्हा दातामध्ये कीड ही खोलवर असते आणि ती आतमधल्या सेन्सिटिव्ह भागात म्हणजे पल्पपर्यंत जाते, त्यावेळी तुम्हाला थंड, गोड, गार, गरम खाल्ल्यानंतर दातामध्ये तीव्र वेदना येऊ शकतात आणि ह्या वेदनांकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, कारण यावेळी ही कीड ही दाताच्या आतल्या नसेपर्यंत पोचलेली असते आणि त्यावेळी नेमकेपणाने आपल्याला ही ट्रीटमेंट रूट कॅनल सारखी ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आता रूट कॅनल म्हटलं की खूप लोकांना फार भीती वाटते किंवा मनामध्ये शंका येते की ही खूप आता वेदनादायी ट्रीटमेंट असणार आहे किंवा खूप पेनफुल ट्रीटमेंट असणार आहे. परंतु ज्यावेळी ही कीड किंवा हे इन्फेक्शन आतल्या नसेपर्यंत पोचतं त्यावेळी आपल्याला रूट कॅनल करण्याशिवाय किंवा दात वाचवण्यासाठी रूट कॅनल करण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि अशा वेळी आपल्याला डेंटिस्टकडे व्हिजिट करून हे रूट कॅनल करून घ्यायला पाहिजे. तर रूट कॅनल करून घ्यायचं म्हटलं की सर्वांना भीती वाटते, परंतु आता अतिशय वेदनारहित अशा पद्धतीने हे रूट कॅनल होऊ शकतं. खूप कमी वेळामध्ये पण होऊ शकतं. खूप लोकांना असं वाटतं की खूप वेळा जायला लागतं डेंटिस्टकडे, खूप व्हिजिट्स करावे लागतात. इथं मला सांगावं असं वाटतं की 2 किंवा 3 सिटिंग्समध्ये सुद्धा तुमचं पूर्णपणे रूट कॅनलची ट्रीटमेंट कॅपसहित आपण करू शकतो. आणि जेव्हा आपण रूट कॅनल ही वेदनारहित करायचं म्हणतो त्यावेळी सर्वात पहिला प्रश्न येतो की मला साधं फिलिंग का नाही केलं जात आणि रूट कॅनलच का सजेस्ट केलं जातं. हा एक खूप कॉमन प्रश्न आम्ही पाहतो. तर रूट कॅनल का सजेस्ट केलं जातं याचं कारण की मी जसं आधी सांगितलं, जी कीड आहे किंवा जे इन्फेक्शन आहे किंवा जे बॅक्टेरिया आहेत ते आता दाताच्या वरच्या आवरणामध्ये नसून ते आतमध्ये पल्प आणि आतल्या नसांपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे आतमधलं जर आपण इन्फेक्शन नाही काढलं तर वरतून फिलिंग करून तुमचं इन्फेक्शन वाढणारच आहे किंवा गालावरती, चेहऱ्यावरती सूज येण्याचे चान्सेस आहेत आणि पर्यायी तुम्हाला नंतर दात काढावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही इन्सिस्ट करून काही उपयोग नाही. जे आजार झालेला आहे किंवा जे प्रॉब्लेम झालेला आहे त्याचा योग्य निदान होऊन त्याचा योग्य उपचार होणं हे खूप गरजेचं आहे. रूट कॅनल नाही केलं तर काय होतं? रूट कॅनल नाही केलं तर आतमध्ये इन्फेक्शन वाढेल, तुम्हाला चेहऱ्यावरती सूज येईल किंवा तुम्हाला पर्यायाने नंतर दातसुद्धा काढावा लागू शकतो. रूट कॅनल ही एक खर्चिक प्रोसेस आहे हे मी मान्य करतो, परंतु समजा दात काढायला लागला आणि तिथे जर तुम्हाला ब्रिज करायला लागला किंवा इम्प्लांट करून नवीन दात बसवायचा आला तर ह्या सर्व ट्रीटमेंटच्या खर्चापेक्षा रूट कॅनलची ट्रीटमेंट ही खूप किफायतशीर आहे आणि रूट कॅनल केलेले ट्रीटेड दात हे खूप वर्ष तुमच्याबरोबर राहू शकतात आणि चांगले फंक्शन करू शकतात. त्यामुळे नॅचरल, आम्ही असं म्हणतो की जे नॅचरली आपल्याला दिलेलं आहे त्याला रिप्लेस करणं शास्त्र कितीही पुढे गेलं किंवा ॲडव्हान्स झालं तरी शक्य नाही होत. त्यामुळं आपण कॉन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री म्हणजे पर्यायाने आपण दात वाचवण्याचा ट्रीटमेंट करणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. रूट कॅनल या ट्रीटमेंट आता चांगल्या पद्धतीने केले जातात. रूट कॅनल आता मॅग्निफाईड लेन्सेसमधून किंवा मायक्रोस्कोपमधून रूट कॅनल केले जातात आणि आता रूट कॅनल करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा खूप ॲडव्हान्समेंट आलेलं आहे. त्यामुळे त्याचा प्रिडिक्टेबिलिटी आणि प्रिसिजन ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतात. त्यामुळे रूट कॅनल करून दात वाचवणं हे नेहमी फायदेशीर ठरतं आणि तुमच्या लॉंग टर्म दाताच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं आहे. जर तुम्हाला याच्यात आणखी काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा किंवा आम्हाला विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ. थँक्यू.